ठाण्यातल्या तुळशीधाम इथल्या धर्मवीर नगर भागात राहणारा आरोपी शशिकांत गणपत कालगुडे गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलत होता, म्हणून सिग्नलवर वाहतूक पोलीस शिपाई महिलेनं त्याला हटकलं। त्यामुळे चिडलेल्या शशिकांत कालगुडेनं थेट महिला पोलिसावरच हात उगारला। यावेळी लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली, मात्र याच गर्दीतल्या प्रतीक पवार या तरुणानं मध्यस्थी करून हा प्रकार थांबवला आणि नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला। या प्रकरणी एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या कालगुडेला पोलिसांनी अटक केली। त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तो एका महिला पोलीस अधिकाऱ्याला क्रूर मारहाण करत होता आणि इतर लोक बघ्याची भूमिका घेत होती। मी बाईक लावली आणि मी ते थांबवलं, त्या दोघांना सोडवले आणि नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल केला। दरम्यान यापुढे वाहतूक पोलिसांच्या कामात अडथळा आणणाऱ्यांचा वाहतूक परवाना जप्त करण्याचा प्रस्ताव आरटीओला पाठवणार असल्याचं वाहतूक पोलीस उपायुक्तांनी सांगितलंय। महिला कॉन्स्टेबलने त्यांना पुढे गाडी पुढे काढण्याची विनंती केली, त्याच्यावर त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली। त्या वाहन चालकांनी जे आहे ते महिला कॉन्स्टेबलला शिवीगाळ केली आणि नंतर पुढे जाऊन उतरून त्यांनी धक्काबुक्की देखील केली। यावेळेला तेथे जे घटनास्थळी साक्षीदार होते त्यातले एक ॲडव्होकेट आहेत प्रतीक पवार हे, तर त्यांनी पुढे येऊन आमच्या महिला कॉन्स्टेबलला मदत केली। पोलिसांवरचे हल्ले खपून घेणार नाहीत अशी परखड भूमिका स्वतः मुख्यमंत्र्यांनीच घेतली आहे, मात्र तरीही असे प्रकार सुरूच आहेत। विशेष म्हणजे यावेळी लोकांची भूमिका ही फक्त बघ्याचीच राहते, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। ठाण्यामधली ही घटना घडलेली धक्कादायक घटना आहे। गाडी चालवताना मोबाईलवर बोलत असलेल्या चालकाला वाहतूक पोलीस महिलेनं हटकलं, मात्र त्या उद्दाम चालकानं, मुजोर चालकानं महिला पोलिसावरच हात उगारलाय। शशिकांत अलगुडे असं त्याचं नाव आहे। हा चीड आणणारा प्रकार ठाण्यामध्ये घडला। यावेळी इतरांनी मात्र मूकपणे हा प्रकार पाहण्यातच धन्यता मानलेली आहे आणि हा आरोपी हा शिवसेनेचा पदाधिकारी आहे, शिवसेनेचा शाखा प्रमुख आहे अशी माहिती समोर येते। कायद्याचं रक्षण करणारेच कसे, त्यांच्यावरच कशी आपबीती होते त्याची ही कहाणी आहे। अशा गुंडांना कठोर शासनच व्हायला हवं अशी अपेक्षा व्यक्त होते आणि आता अशा कृत्य करणाऱ्यांचा वाहतूक परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त देणार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।